काय? ह्या वर्षीच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात आमच्या आयुष्यातलं सगळ्यात प्रेशियस गिफ्ट आमच्या चिमुकलीचा चेहरा बघूनच केली. आणि आजचा दिवसाचा छान अपडेट म्हणजे रिद्धू ऑलमोस्ट मानसुद्धा पकडायला लागली आहे. तिला थोडासा प्ले टाईम दिला आणि आम्ही निघालो. लाईफ हॅज चेंज अ लॉट आफ्टर हॅव्हिंग अ बेबी. वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग सिरीज हॅशटॅग आई पण. हार्दिकला ना चिकन सॉसेजेस, नगेट, सलामी असं काही रेडी टू मेक गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि आमच्या घराजवळच फूड जंक्शन नावाचं ग्रोसरी स्टोअर आहे. तिथे हे सगळं खूप छान मिळतं. सो आम्ही तिथे गेलो होतो. बट अशा प्लेसेसवर गेल्यावर ना एक प्रॉब्लेम असतो. आपल्याला घ्यायच्या असतात 2 गोष्टी, बट इतक्या सगळ्या व्हरायटी बघून आपलं मन इथे-तिथे धावत असतं आणि आपण 2च्या जागी 10 गोष्टी घेऊन येतो. बिलसुद्धा टिप्पट-चौपट करून येतो. पण घरी आल्यानंतर ह्यातला एकही गोष्ट बनवायचा कधी पत्ता नसतो. नेक्स्ट स्टॉप होता लाडू बनवण्याचं साहित्य. माझे लाडू संपले होते म्हणून ते साहित्य घेतलं आणि घरी आलो. घरी आल्यावर रिद्धूला क्रिपमध्ये खेळायला ठेवलं. मला लाडू बनवायचे होते आणि हार्दिकला ऑफिस होतं. पण तिचा स्कुबू दादा होता तिच्यावर लक्ष ठेवायला, सो टेन्शन नव्हतं. बसल्या-बसल्या आधी मी खजुराच्या बिया काढून घेतल्या. मग सगळं साहित्य छान तुपात भाजून घेतलं. पण आईचा जीव कुठे मानतो म्हणून मध्ये-मध्ये उठून मी रिद्धूला चेकसुद्धा करत होते. साहित्य मी दुपारीच भाजून ठेवलं होतं, पण रिद्धूमुळे वेळच मिळत नव्हता. म्हणून रात्री तिलाच फीड करता-करता मी लाडू वळायला सुरुवात केली. आणि आज डिनरसाठी आम्ही बाहेर जाणार होतो, म्हणून मी मिल्क पंप करून घेतलं आणि तोपर्यंत हार्दिकने रिद्धूला छान रेडी करून घेतलं. आणि घरातून हल्ली कुठेही बाहेर निघताना हे बेबी केअर, डायपर चेंजिंग असेन्शियल नीट लक्षात घेऊनच जावं लागतं. आणि मी फटाफट रेडी व्हायला सुरुवात केली. मला प्रेग्नन्सीबद्दलच्या ह्या गोष्टी आधी माहीत नव्हत्या. पण पूर्ण प्रेग्नन्सी माझं स्किन डार्कनिंग झाली होती. मला अराउंड द नेक, अराउंड अंडर आर्म्स खूप पिगमेंटेशन आलं होतं. पूर्ण बॉडीवरती बॉईल झाले होते. माझ्या स्किनची पूर्ण वाट लागली होती. आणि प्रेग्नन्सीमध्ये स्किन टोन चेंज झालेली असतानाच मी हाय एंड फाउंडेशन्स अँड कन्सिलर पर्चेस केले होते. आणि आता इतके एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट वेस्ट नको जायला म्हणून करंट शेडच्या प्रॉडक्टसोबत मिक्स करून करून मी ते यूज करायचं ठरवलंय. रेडी होऊन काही सेल्फी काढले आणि रागावलेल्या स्कूबीला तुला खाऊ आणतो असं सांगून आम्ही निघालो. 31st असल्यामुळे व्हॅली पार्किंगला खूप गर्दी असेल आणि बेबी सोबत असल्यामुळे फ्रस्ट्रेटिंग होऊ शकतं म्हणून आम्ही कॅबने जायचं ठरवलं. रेस्टॉरंटला पोहोचल्या हार्दिकने आधी रिद्धूला कार सीटमध्ये सेट करायला घेतलं. अगेन बाहेर ॲम्बियन्स खूपच छान होतं, खूप छान डेकॉर होता, बट लाईव्ह म्युझिक होता आणि स्मोकिंग झोन होता, म्हणून आम्ही आतमध्येच बसायचं ठरवलं होतं. थोडंफार आम्ही ऑर्डर करायला स्टार्ट केलं, पण 10-15 मिनिटांत लक्षात आलं की रिद्धू थोडीशी अनकम्फर्टेबल होते. म्हणून ती रडायला सुरू करण्याच्या स्टेजपर्यंत पोहोचायच्या आधीच आम्ही सगळं पार्सल केलं आणि घरी निघालो. आम्ही लंचला गेलो होतो तेव्हा एक्सपिरियन्स बेटर होता कारण पूर्ण लंच ती झोपलेली होती. बट ह्यावेळेस थोडं तिला अनकम्फर्टेबल फील होत होतं. मे बी बिकॉज इट वॉज अ नाईट टाईम. रात्रीचे 10 वाजले होते. सो पार्सल करून आणलेलं फूड रात्रीचे 12 वाजता छान बाल्कनीत बसून खाऊया असं ठरवलं होतं. बट आय गेस दिस इज आर न्यू रिॲलिटी. रिद्धूला झोपवण्यातच 12 वाजले.